भाजपा विधायक नीतीश राणे ने आज फिर शिवसेना उद्धव ठाकरे गुट पर निशाना साधा। महाविकास आघाड़ी की ओर से प्रचार किया गया कि संविधान खतरे में है। उबाटा के सांसद संजय जाधव ने माना कि मराठा और अन्य वोटों के बजाय मुस्लिम वोटों की वजह से उन्हें चुना गया। क्या आप संविधान या शरिया कानून के लिए लड़े? उद्धव ठाकरे और संजय राउत को जवाब देना चाहिए कि क्या असली एजेंडा शरिया कानून लागू करना था। उबाटा के लोगों ने दंगा करना शुरू कर दिया है। विजय जुलूस में उबाटा के लोग हरा गुलाल फेंक रहे हैं, ऐसा आरोप नीतीश राणे ने लगाया। लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात इंडी ब्लॉक असो किंवा महाविकास आघाडीचे सगळ्याच नेते मंडळींनी ओरड घातली, अपप्रचार केला की संविधान धोक्यामध्ये आहे, भीती बसवली। पण आजच सकाळी वाचण्यात आलेलं आहे की उबाटाचे खासदार संजय जाधवजींनी खुल्या मनाने स्वीकारलेलं आहे की मला मराठा आणि दलित मतांपेक्षा मुस्लिम मतांमुळे आम्ही निवडून आलेलो आहे। मला प्रश्न असा उबाटाच्या प्रमुखांना विचारायचा आहे की तुम्ही संविधान वाचवण्यासाठी तुम्ही लढलात की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी लढलात? कारण का तुमच्या खासदारांची अगर अशी भूमिका असेल की त्यांना मराठा समाज आणि दलित समाजाची मदत नको असतील, त्यांचं महत्व त्यांना कमी करायचं असेल, तर नेमकं संविधान वाचवण्याची जी ओरड तुम्ही लोकांनी केली ती कशासाठी केली? की ओरड घालायची, संविधान वाचवण्याची, आणि खरा हेतू आणि खरा अजेंडा हे शरिया कायदा लागू करणं हा तुमचा होता का? ह्याचा प्रश्न उद्धव ठाकरेंनी ह्या निमित्ताने आम्हाला द्या। याच्या प्रश्नाचं उत्तर ह्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी आम्हाला द्यावं, संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं। येणाऱ्या दिवसामध्ये अगर उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अगोदर तुम्ही टिपू सुलतान किंवा औरंगजेबाचं स्मारक महाराष्ट्रामध्ये बनवा अशी मागणी अगर केली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। कारण का ज्यांच्या मतदानावर हा जनाब उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आलेले आहेत, ते काय महाराष्ट्रामध्ये जो काय धिंगाणा घालायला सुरुवात केलेला आहे, उबाटाच्या आणि उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या मिरवणुकीमध्ये भगवा गुलाल उधळला जात नाहीये, हिरवा गुलाल उधळला जातोय। हिरवा म्हणजे हा जो काय शरिया कायदा लागू करण्याचा जो कार्यक्रम सगळीकडे सुरू झालेला आहे, याला उद्धव ठाकरेचा पाठिंबा आहे का? 93च्या दंगलीनंतर मुंबईतल्या हिंदूंना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी वाचवलं। चुकून परत कधी मुंबईमध्ये अशा पद्धतीची दंगल झाली तर मग उद्धव ठाकरे हिंदू समाजाच्या बाजूने उभे राहतील का? हा प्रश्न जरा ह्या निमित्ताने सांगितला पाहिजे। कारण का आज सकाळी मोठा संजय राजाराम राऊत मुस्लिम समाज कसे ह्या देशाचे भाग आहेत, त्यांची बाजू का घेतली पाहिजे याची तावातावानी समर्थन करत होते। पण मी संजय राजाराम राऊतांना सांगेन, मुस्लिम समाजाबरोबर हिंदू पण या देशामध्ये राहतात, या महाराष्ट्रामध्ये राहतात,
आणि संविधानालाच अगर तुम्हाला बाजूला करून शरिया कायदा लागू करायचा असेल तर आम्हाला नागपुर समय, गली से दिल्ली तक।